Okay, good morning, student. We are discussing on holding company account and the accounting procedure of holding company account under accounting standard number 21, that is consolidated financial statement. Okay, so this is the consolidated financial statement. We already discussed on it, and we are discussing on consolidated procedure. So this is the first process, find out investment. We already discussed in last video. So this is the one sample balance sheet we draw here for explanation. So here uh, total number of shares of Yes Limited is 10,000 and 6,000 shares are purchased by the Yes Limited. Yes Limited is the holding company. Yes Limited is the subsidiary company. Okay. हा पहिला कॉलम आहे म्हणून याला होल्डिंग कंपनी आणि हा दुसरा कॉलम म्हणून याला सबसिडारी कंपनी असं म्हटलेलं नाहीये. होल्डिंग कंपनीचा कॉलम इकडून असू शकतो, सबसिडारी कंपनी तिकडून असू शकतो. याला एच म्हटलं म्हणून होल्डिंग आणि याला एस म्हटलं म्हणून सबसिडारी असं नाहीये. तर इथं एस लिमिटेडने परचेस केले, जो परचेस करतो त्याला होल्डिंग म्हणायचं, ज्याचे परचेस केले त्याला सबसिडारी म्हणायचं. असं काही परसेप्शन ठेवू नका, पहिला होल्डिंग असतो नंतर सबसिडारी असतो. आता होल्डिंग हा थोडासा सुपेरियर म्हणून त्याला पहिल्या कॉलम मध्ये मॅक्झिमम टाइम त्या ठिकाणी स्थान दिलं जातं. पण एखादा म्हटलाच त्या ठिकाणी नाही याला काही हलकं मानायचं नाही सबसिडारीला, त्याला पहिल्या कॉलम मध्ये टाकू, तर असं मात्र त्या ठिकाणी करू नका. ओके ओके स्नेहल कुमार, बोला. सर, शक्यतो ज्यावेळेस समजा एखादी कंपनी स्वतःचे शेअर एखाद्या होल्डिंग कंपनीला विकायसाठी तयार होत असते, बरोबर, तेव्हा त्या कंपनीची मार्केटिंग व्हॅल्यू जी असते शेअर प्राइसची ऑलरेडी डाऊन द ग्राउंड बुक व्हॅल्यूच्या पण खाली गेलेली असते ना. बरोबर आहे. तर तुमचं म्हणणं असं आहे का, मग आपण तुमचं म्हणणं असं आहे की 80,000 का पेड केले? नाही, ते तुमचं बरोबर आहे, ते मार्केट व्हॅल्यू नुसार घेतले आपण, पण शक्यतो कंपनीची व्हॅल्यू डाऊन निघून जाते ना बुक व्हॅल्यूच्या पण खाली. जेव्हा आपण एखादी कंपनी हवालदिल होऊन जाते, हे होऊन जाते ना, मार्केटमध्ये डाऊन होते ना. बरोबर बरोबर बरोबर. पण अर्थात तसं रिझन प्रत्येक वेळेस असतं असं काही नाहीये की त्याचं म्हणजे तशी केस असते. पण मुळातच हे पर्पजफुली होल्डिंग कंपनीने ऍक्वायर केले असतात ते शेअर्स, एक लक्षात घ्या. आणि होल्डिंग कंपनी त्या कंपनीला घेण्यासाठी एक्स्ट्रा पैसे पेड करते बघा. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना काही करून ती ताब्यात घ्यायची असते. त्या कंपनीचं कल्याण करावं असं होल्डिंग कंपनीच्या मनात काही नसतं बरं का. पहिली गोष्ट, त्या कंपनीला ताब्यात घेणं हे त्याचं उद्दिष्ट असतं आणि ते येणे हवं ते घेत असतात त्यांना, ते इज इट क्लिअर. आणि सेकंड थिंग काय, ज्या दिवशी ते शेअर्स खरेदी केलेले असतात ना, त्या तारखेला सबसिडारी कंपनीच्या अकाउंटमध्ये काही प्रॉफिट असू शकतो, काही रिझर्व असू शकतो, त्याच्यात देखील त्यांना वाटा मिळतो. त्याच्यात त्यांना वाटा मिळतो आणि त्यांना वाटा मिळतो त्याच्यासाठी देखील ते एक्स्ट्रा पैसे या ठिकाणी पेड करत असतात. ओके. बऱ्याच वेळेस शेजारच्याचा प्लॉट घेण्यासाठी एखादा व्यक्ती एक्स्ट्रा पैसे द्यायला तयार होतो, कारण तो ताब्यात घ्यायचा असतो. समोरचा अडचणीत असला नंतर असे ट्रिक्स वापरल्या जातात. इज इट क्लिअर? सो तो तुमचा क्वेश्चन हा तसा काउंटर करण्यासारखा आहे. तुम्ही बरोबर क्वेश्चन केला, पण तिथे एक्स्ट्रा पैसे असंही नाहीये, कमी पण पैसे दिले जाऊ शकतात. प्रत्येक वेळेस जास्त दिले जातात असं नाहीये. मी एक केस घेतली फक्त एक. ओके, क्वेश्चन मात्र बरोबर आहे तुमचा. अतिशय थँक्यू सर. ओके, सो इथे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी हे. आणि इथे आपण इन्व्हेस्टमेंट शोधली. ती इन्व्हेस्टमेंट इथे दिलेली असते असेट साईडला. पुढे आपण शेअर होल्डिंग रेशो बघत होतो. शेअर होल्डिंग रेशो मध्ये इथे काय झालं बघा, यश लिमिटेडने 1 लाखाचे शेअर, 10 रुपयाचा 10,000 शेअर्स होते सबसिडारीचे, त्यापैकी 6,000 खरेदी केले. उरलेले जे मायनॉरिटी शेअर होल्डरने खरेदी केले, ते मायनॉरिटीने म्हणजे त्या दोघांमध्ये 6,000 आणि 4,000 त्याचा रेशो कॅल्क्युलेट केला. आपण त्याला शेअर होल्डिंग रेशो असं म्हटलं, बरोबर ना. आणि तो या फॉर्म्युलाच्या सहाय्याने देखील आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. लक्षात आलं का? या रेशोच्या सहाय्याने देखील आपण ते कॅल्क्युलेट करत असतो. आता पुढे हे रेशो कॅल्क्युलेट झाल्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट केला? शेअर होल्डिंग रेशो कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर पुढे आपल्याला टाइम रेशो कॅल्क्युलेट करायचा. काय, कोणता रेशो कॅल्क्युलेट करायचा? टाइम रेशो कॅल्क्युलेट करायचा. मी पुन्हा एकदा पाठीमागे त्या बॅलन्स शीट कडे येतो आणि काही इन्फॉर्मेशन वाढून देतो. यश लिमिटेड परचेस 6,000 शेअर्स इन यश लिमिटेड as on 13th June 2020.
21. So this is the additional information I put here. What is information? Yes Limited purchased 6,000 shares. Yes Limited purchased 6,000 shares in Yes Limited as on 13th June to 2021. आणि मग मला इथे असं म्हणायचं, हे जे बॅलन्स शीट तुम्हाला दिलंय ना इथे, हे जे बॅलन्स शीट तुम्हाला दिलं ना इथे, हे बॅलन्स शीटची डेट जी आहे ना, तर ती बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2022. चालू वर्ष घेतलंय मी मुद्दाम, करंट इयर घेतलं, हे इयर घेतलं. इथे जर 21 घेतलं, आपल्याला क्लोजिंग इयर घ्यायचं असेल तर तिथं 21 म्हणा आणि मग इथं 20 म्हणा. ठीक आहे, ओके, होऊन गेलेलं इयर बघतोय आपण. आता इथं बॅलन्स शीट कधीच आहे, बॅलन्स शीट मी अजून थोडं ऍडिशनल घेतो इथं. हा, बॅलन्स शीट यस लिमिटेड आणि यस लिमिटेड ॲज ऑन 31st March 2021. 31 मार्च 2021 ला ते बॅलन्स शीट आहे. आणि इथे बघा, यच लिमिटेड परचेस 6,000 शेअर्स इन यस लिमिटेड ॲज ऑन 13 जून 2020. 30 जून 2020 ला खरेदी केले शेअर्स. इज इट क्लिअर? आता जर 31 मार्च 2021 चं बॅलन्स शीट आहे, म्हणजे त्या तारखेला क्लोज झालं, तर ते इयर कधी सुरू झालं होतं? यस, मला मेसेज टाकाल किंवा कोणीतरी बोलाल. आदित्य आहे सांगता का? मी तुम्हाला अनम्यूट करायला हे करतोय, अलाउड करतोय. आदित्य आहे, अनम्यूट करू शकता तुम्ही. मी तुम्हाला क्लिक केला ऍडमिट साठी. ठीक आहे, अमृता ढोले. 1 एप्रिल ओके ओके 2000. बरोबर, 2000, 1 एप्रिल 2000. जर क्लोज या तारखेला झालं तर सुरू कर झालं तर बरोबर सांगताय तुम्ही. 1 एप्रिल 2000. यस, 2020. बरोबर, 1 एप्रिल 2020 ला ते स्टार्ट झालं होतं. आणि कधी क्लोज झालं? 31 मार्च 2021 ला क्लोज झालंय. ऍब्सोल्युटली राईट, बरोबर सांगता. आता एकदम बरोबर सांगितलंय तुम्ही ते. इज इट क्लिअर? आता मग मला एक सांगाल, 1 एप्रिल 2020 ला ते इयर सुरू झालं, पण यच लिमिटेडने ते शेअर्स कधी खरेदी केले? इयर सुरू झाल्यानंतर 30 जूनला. किती जूनला? 13 जूनला खरेदी केले, बरोबर ना? हा, सांगा आदिती, परत करा अनम्यूट. हा, 30 जून 2020. बरोबर, 13 जून 2020 ला खरेदी केले. कधी इयर सुरू झालं होतं? 1 1 एप्रिल एप्रिल 2020 ला. म्हणजे इयर सुरू झाल्यानंतर किती दिवसांनी खरेदी केलं? एप्रिल, मे, जून, 3 महिन्याने, बरोबर ना? म्हणजे इयर सुरू होऊन काय झालं होतं? 3 महिने झालं होतं. मग आता जी काही ओपनिंग डेट आहे, ओपनिंग डेट काय आपली? 1 एप्रिल 2020. क्लोजिंग डेट आहे आपली, बघा, ओपनिंग डेट आहे आपली 1 एप्रिल 2020, 1 एप्रिल 2020, आणि क्लोजिंग डेट आहे आपली 31 मार्च 2021. आणि याच्यामध्ये एक मधली डेट आली 30 जून 2020, 13th June 2020, ऑन विच डेट होल्डिंग कंपनी परचेस शेअर्स इन यस लिमिटेड. मग ह्या डेटने 2 भागात विभागणी झाली, 2 टाइम पिरियड मध्ये विभागणी झाली. अगोदरचा कालावधी, शेअर्स खरेदी करण्याच्या अगोदरचा कालावधी किती महिन्यांचा? मला मेसेज कराल. 3 मंथचा. आणि 3 मंथचा. आणि परचेस केल्यानंतर किती महिने शिल्लक राहतात इयर क्लोज होईपर्यंत? मेसेज कराल मला सर्वांनी. अगोदरचे 3 मंथ आणि राहिलेले 9 मंथ. 3 मंथ्स अँड 9 मंथ्स, बरोबर ना? म्हणजे हा पिरियड डिवाइड झाला. आणि हा जो पिरियड आहे, हा पिरियड 2 भागामध्ये विभागला गेला. एक शेअर खरेदी करण्याच्या अगोदरचा प्री परचेस. आता शेअर ज्यावेळेस धारण करताना होल्डिंग कंपनी सबसिडायरी कंपनीमध्ये, त्याला आपण ऍक्विजिशन असं म्हणतो. काय म्हणतो? ऍक्विजिशन असं म्हणतो. ऍक्वायर करतात ना शेअर्स यस लिमिटेडचे, ऍक्विजिशन असं म्हणतो. म्हणजे एक पिरियड हा ऍक्विजिशन करण्याच्या अगोदरचा आणि एक पिरियड हा ऍक्विजिशन करण्यानंतरचा. करण्याच्या अगोदरला आपण प्री म्हणतो, प्री ऍक्विजिशन,
आणि केल्यानंतरच्या कालावधीला आपण पोस्ट म्हणतो, म्हणजे पोस्ट ऍक्विजिशन. म्हणजे ह्या डेटने 30 जूनने त्या इयरचं 2 भागामध्ये डिवायडेशन झालं. प्री ऍक्विजिशन पिरियड अँड पोस्ट ऍक्विजिशन पिरियड इज कॉल्ड द प्री ऍक्विजिशन पिरियड अँड पोस्ट ऍक्विजिशन पिरियड. ते ह्या डेटने त्या ठिकाणी झालं. कसं झालं ते आपण इथे बघूया. डेट त्याच आहेत का? हा बरं झालं, त्याच डेट आला प्रेझेंटेशन मध्ये पण. बघा इथे ओपनिंग डेट काय आहे? 1 एप्रिल 2020 आहे. क्लोजिंग डेट काय आहे? 31 मार्च 2021 आहे. 31 मार्च 2021 आहे. आणि शेअर्स कधी खरेदी केले? 30 जूनला खरेदी केले. शेअर्स कधी खरेदी केले? 30 जूनला. मग 1 एप्रिल 2020 पासून तर 30 जून 2020 पर्यंत हा जो कालावधी तो 3 मंथचा येतो इथे. आणि 30 जून 2020 किंवा असं म्हणा 1 जुलै 2020 ते 31 मार्च 2021. सो दिस पिरियड represent the 9 months. So this is the pre period and this is the post period, after period. Before period, after period. Before period is called the pre period and after period is called the post period. This is the period of acquisition, pre acquisition, and this is the period of post acquisition. धारण करण्याच्या अगोदरचा प्री ऍक्विजिशन पिरियड आणि धारण केल्यानंतरचा पोस्ट ऍक्विजिशन पिरियड यांच्या मधला रेशो तिथे कॅल्क्युलेट करावा लागतो. का करावा लागतो तो भाग महत्वाचा आहे. बघा शेअर्स तर इथं खरेदी केले होल्डिंग कंपनीने. कोणाचे? सबसिडारी कंपनीचे. पण त्यांना 31 मार्चला ह्या सबसिडारी कंपनीचा जो प्रॉफिट आहे ना, त्या प्रॉफिट मधला सर्व त्या बॅलन्स शीट मध्ये सबसिडारी कंपनीमध्ये जेवढा प्रॉफिट आहे, रिझर्व आहे, त्या सर्व मध्ये वाटा मिळाला. भले या कालावधीमध्ये जरी मिळवलेला असेल किंवा या कालावधीच्या ऑन दी डेट त्या दिवशीच्या ओपनिंग बॅलन्स मध्ये पण आणि या कालावधीमधला देखील पण, की ज्या कालावधीमध्ये त्यांनी शेअर्स खरेदी केलेले नव्हते, ज्या कालावधीमध्ये ते मालक नव्हते, पण त्या कालावधीमधला देखील प्रॉफिट त्यांना मिळाला सबसिडारी कंपनीमध्ये. बरोबर ना? आणि हा प्रॉफिट का मिळाला? तर शेअर्स परचेस केले, त्या शेअर्स बरोबर तो अटॅच असतो प्रॉफिट, कारण ते मालक बनले आणि ह्या अगोदरच्या कालावधीमधला सर्व प्रॉफिट देखील त्यांना आपोआप मिळणार आहे. आणि इथं त्यांनी काय धारण केलं? शेअर्स धारण केलं. इथं काय परचेस केलं? कॅपिटल परचेस केलं, शेअर कॅपिटल परचेस केलं. आणि कॅपिटल बरोबर भांडवलाबरोबर जो प्रॉफिट आपोआप मिळून येतो त्या गाडी बरोबर, त्याला अटॅच केलेला असतो, त्याला चिकटलेला असतो, तो बाजूला करता येत नाही, तो त्यांनाच मिळतो शेअर होल्डरला. तो अगोदरचा आहे, भांडवलाबरोबर मिळाला, म्हणून अगोदरच्या प्रॉफिटला आपण कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतो. भांडवलाबरोबर मिळाला. बरोबर ना? तिथं तर त्यांनी काही काम केलेलं नव्हतं त्या कालावधीमध्ये. बरोबर ना? त्या रन केलेलं नव्हतं ती सबसिडारी कंपनी, तरी पण तो मिळाला म्हणून त्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणायचं. आणि नंतरचा जो पिरियड आहे, नंतरच्या पिरियडमध्ये जो प्रॉफिट मिळाला तर तो त्यांनी केलेल्या कामाबद्दल मिळाला. त्यांनी ऑपरेट केलं ती ऑर्गनायझेशन, सबसिडारी कंपनी चालवली, ते मालक झाले, डे टू डे बिझनेस ऑपरेशन मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं, त्यांनी भांडवल त्यामध्ये गुंतवलेलं होतं, म्हणून त्या कालावधीमधला जो प्रॉफिट मिळाला तो रिव्हेन्यू डे टू डे ट्रान्झॅक्शन करून पासून मिळालेला. म्हणून सबसिडारी कंपनीचा जो प्रॉफिट असेल, सबसिडारी कंपनीचा जो काही रिझर्व असेल, तर तो 2 भागामध्ये विभागला जातो, कॅपिटल प्रॉफिट मध्ये आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये. तो जो काही वर्षभराचा असेल त्याच्या अगोदरचा जो असेल तो कॅपिटल प्रॉफिट आणि नंतरचा जो असेल तो रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला तो पिरियड कॅल्क्युलेट करावा लागतो आणि म्हणून आपल्याला टाइम रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. द प्री ऍक्विजिशन पिरियड आपण कॅल्क्युलेट केला 1 एप्रिल 2020 पासून तर 13 जून 2020 पर्यंत 3 मंथचा. आणि पोस्ट ऍक्विजिशन पिरियड आपण कॅल्क्युलेट केला 1 जुलै 2020 पासून तर 31 मार्च 2021 पर्यंतचा, तर आपण 9 मंथ असं म्हटलं. 3 मंथ आणि 9 मंथ त्याचा रेशो जर आपण कॅल्क्युलेट केला तर 1:3 रेशो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन येतो. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचा असतो? टाइम रेशो. सो व्हॉट इज द टाइम रेशो? देर आर 2 पिरियड इन शेअर ऍक्विजिशन प्रोसिजर, प्री ऍक्विजिशन पिरियड and not or and second post acquisition period. Time ratio is the ratio between pre acquisition period and post acquisition period. Time ratio is the ratio between pre acquisition period and post acquisition period. Time ratio is important for calculation capital profit, that is pre acquisition profit. The profit during pre acquisition period is called the capital profit, and revenue profit, that is called post acquisition period profit. The profit during post acquisition period of the subsidiary company is called the revenue profit. Pre acquisition period is the period between opening date of balance sheet to the date of acquisition and acquisition of shares, and post acquisition period is the period between date of acquisition and closing date of balance sheet. For example,
Okay, we already see it. Share held by holding company on the date of 13th June 2020 and company closed its books on 31st March 2021. TAM ratio is calculated as under. We already see it. Okay, so this is the time ratio. So मुलांना तुम्हाला समजलं इथे इन्व्हेस्टमेंट कशी फाइंड आउट करायची, रेशो ऑफ होल्डिंग, शेअर होल्डिंग रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आणि टाइम रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, ह्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. याचा डायरेक्ट प्रॉब्लेमशी संबंध येत नाही, पण इथून खरा प्रॉब्लेम सुरू होतो आपला कॅपिटल प्रॉफिट पासून. पण ते कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदरच्या 3 कन्सेप्ट अतिशय महत्वाच्या आहेत. ओके, इथे मी थांबवतोय आजचं प्रेझेंटेशन माझं. ओके, आपण डिस्कशन करूयात. मी व्हिडिओ बंद करतोय इथे. ओके, मी व्हिडिओ युट्यूबला अपलोड करेल.